समाज नगर मंडळ गिरवणीच्या वतीने आयोजकाच्या दिवसानिमित्ताने माझ्यासोबत उपस्थित पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती उमेश राजे, शिवसेनेचे गटनेते निलेश शेठ, पंचायत समितीचे जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित सदस्य किशोरभाई देसाई, समान्य दिलेशजी, आपले शाखा प्रमुख, आपले झगडीचे असल्यात, आपले सर्व सहकारी उपस्थित सर्व मान्यवर, ह्या मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व कमिटी. मला वाटतं दुसऱ्यांदा माझे इथे हे होते आणि आपण काही दिवसांपूर्वीच ह्या कार्यक्रमाची मला कल्पना दिली होती आणि दुपारी येणं मला जमत होतं. मला रामदास भाईंनी एक महत्त्वाचं कामं करते मला बोलावून घेतलं होतं, परंतु तेव्हा मी शब्द दिला की रात्री किती उशिरा होईना परंतु मी नक्कीच येऊन जाईन. आज भेटीच्या निमित्ताने आपण सर्वप्रथम जे इथे विषय मांडलेले आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे आपण ह्या वास्तूच्या सुशोभीकरणाकरिता आपण निधीची अपेक्षा केलेली आहे. मला वाटतं स्मशानभूमीचा देखील आपण जो विषय मांडला त्याकरता देखील मी निधी मंजूर करून दिला होता, 2 वेळा करून दिला होता. पण जो काही अडचण आहे ती आपण एकत्रित आता उमेश जरा तुम्ही तुमच्या स्तरावरती बैठक घ्या, ग्रामपंचायत ग्रामस्थानी तुम्ही अशी एकत्रित बैठक घ्या पंचायत समितीमध्ये, कारण शेवटी ती जी काही अडचण आहे ती कोणाची वैयक्तिक नाही, सार्वजनिक काम आहे ते झालं पाहिजे. त्या दृष्टीने जे काही ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी करून घ्या. एकंदरीत इथल्या बांधकामाचा जो विषय आहे नक्कीच त्याकरिता आपण आता 15 लाखाच्या निधीची मागणी केलेली आहे. आता सावकेंनी कागदपत्र तपासले म्हटल्यानंतर काय तशी कागदपत्राची अडचण काही येणार नाही. जबाबदारी त्यांच्यावरच देतोय की कागदपत्र मी देखील पाहिली, त्यांनी 7-12 देखील सोबत जोडलाय आणि 7-12 बघता तशी काही जागेची कुठली अडचण येणार नाही. त्याकरिता 2 टप्प्यात हा निधी नक्कीच पुढच्या 6 महिन्यामध्ये 15 लाख रुपयाचा निधी मी आपल्या उपलब्ध करून देईन. आपण आपलं जे काही बांधकामाचं नियोजन आहे ते आपण नक्कीच पूर्ण होईल. एकंदरीत आपण तर CSR फंड म्हटलंय, परंतु आपल्या फंडामध्ये त्याला तशी अडचण कारण शासनाचं नावाचं जागा आहे. एकंदरीत आपल्या तालुक्याचा विकास, आपल्या प्रत्येक गावाचा विकास, प्रत्येक वस्तीचा विकास हा झाला पाहिजे. ह्याकरिता आजचं हे मंत्रिपद त्याकरिता महत्वाचं आहे. 50 वर्षानंतर आपल्या दापोली तालुक्याला हे राज्य मंत्रिपद मिळालेलं आहे. 50 वर्ष हा प्रचंड मोठा कालावधी असतो आणि ह्या मागच्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या काही उणीवा राहिलेल्या आहेत त्या सगळ्याच पूर्ण करायच्या आहेत. आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आज आपल्या असलेली खाती ही अतिशय महत्वाची आहेत. गृह खातं जरी शहरी असतं तरी सुद्धा एक होम मिनिस्टर म्हणजे HM1 म्हणतात त्याला, आणि हे महत्वाचं पद आपण आहे. गृह खातं आपल्या अखत्यारीमध्ये आहे, त्याचं आपण काम करतोय. महसूल आणि ग्रामविकास सारखी जी खाती आहेत जी मला वाटतं 80% प्रशासन ह्या दोन्ही खात्याच्या अंतर्गत येत असते. म्हणून आपल्याला ह्या खात्याच्या मार्फत जास्तीत जास्त विकास हा आपल्या मतदारसंघामध्ये झाला पाहिजे ह्याकरिता प्रयत्नशील आहे. म्हणून आता अधिवेशन देखील चालू आहे, सुट्टीचे दिवस आहेत म्हणून आज मी इथे आहे, परंतु ह्या अधिवेशनामध्ये अजूनपर्यंत आपण आपल्या गावातल्या आणि वाडीमधल्या अंतर्गत विकास कामांसाठी मुख्य रस्ते असू द्या त्यासाठी आणि आपल्या प्रशासकीय इमारती त्याकरिता ह्या अधिवेशनामध्ये आपण जवळपास 150 कोटी जास्त आपण निधी मंजूर करून घेतलेला आहे ती कालच्या दिवसापर्यंत. आणि कदाचित ह्या पुढच्या सोमवारी किंवा मंगळवारी आपल्या मतदारसंघामध्ये काही धरणांची कामं ही 30-30 वर्ष रखडलेली आहेत आणि अर्थातच पाणी साठा झाला पाहिजे म्हणून ती धरणांची कामं 30 वर्षापूर्वी सुरू झाली होती. अनेक वर्ष रखडलेली कामं आहेत ती आणि त्या कामांना ती कामं मार्गी लागली पाहिजे ह्यासाठी मी प्रयत्नशील होतो. कदाचित पुढच्या सोमवारीला दोन्ही कामं ही मार्गी लागतात, 2 धरणांची कामं ही मार्गी लागतात आणि जवळपास 550 कोटीपेक्षा जास्त निधी या पुढच्या 2 दिवसांमध्ये आपण मंजूर करून घ्यायचा आपण तिथे त्याच्यामध्ये आहे. आपण सगळ्याच विकास कामांचं आपण हे नियोजन करतोय आणि आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी हा आणण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये आपण सर्वांचे आशीर्वाद असेच कायम असू द्यात. आणि त्याच्यामध्ये आपली जी अपेक्षा व्यक्त केली आहे ती लहान सहान काम आहे, ती काय मोठ्या कुठल्या आपल्या अपेक्षा नाही. आणि मला वाटतं ठीक आहे, आता शेवटी शहराजवळची जी गावं आहेत अर्थातच शहराच्या हद्दीवरती असल्यामुळे नवीन वसाहती हा प्रत्येक ठिकाणी वाढत आहे. म्हणजे काही गिमोडगाव एकमेव गाव नाही, त्या बाजूला मौजूद आपल्या असू द्या किंवा जालगाव असू द्या, खेडमध्ये भरणे असू द्या, भोसते असू द्या, शहराच्या लगत कुठलेही महाराष्ट्रामध्ये जगामध्ये कुठलंही शहर घ्या,
शहरालगतच्या गावामध्ये ह्या नवीन वस्त्या या वाढतच असतात आणि त्यात एक वेळ अशी येते की मी त्यावेळेस एकतर शहराची हद्दवाढ करणं हा एक पर्याय समोर असतो आणि नाहीतर मग त्या गावांना आपण शहर म्हणूनच त्याला तिथे आपण तिथे विकास कामांकरता निधी देणं, या दोन्ही गोष्टी ह्या आवश्यक आहेत. म्हणूनच जिल्हा नियोजन नागरी सुविधा असा एक हेड आहे की ज्या गावांची लोकसंख्या 4000 पेक्षा जास्त आहे त्या गावांमध्ये आपण हा निधी देतो आणि म्हणून मला वाटतं 2,500-3,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल त्या गावांना आपण हा निधी देतो. त्याच्यानंतर गिवणे गावात देखील आपण अनेक विकास कामं करतोय. त्या दृष्टीने नक्कीच ग्रामपंचायतीला देखील मी सूचना करेन की नवीन आणि जुनी असा विषय न करता आपण सर्व माणसंच आहोत आणि आपण सर्व त्या दृष्टीनेच आपण विकास कामं आपण केली पाहिजेत. आपण समान न्याय हा प्रत्येकाला आपण दिला पाहिजे. म्हणून तो जो काय स्मशानभूमीचा प्रश्न मी पण त्यामध्ये लक्ष घालेन आणि सामंजस्याने कोणालाही न दुखवता आपण त्याच्यामध्ये मार्ग नक्कीच काढू हा विश्वास असतो आणि आपण ज्या ज्या विकास कामांच्या अपेक्षा इथे व्यक्त केल्या नक्कीच आम्ही पूर्ण करू. पुन्हा एकदा आपण सर्वांचे मनापासून आभार मानतो. नितेश सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.